सुमारे 10 वर्षांपूर्वी झालेले श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित दिग्दर्शक प्रवीण तरडे निर्मित देऊळ बंद या मराठी चित्रपटास राज्यातील तमाम स्वामी भक्तांसह सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोठ्या भक्तिभावात देऊळ बंद 2 या चित्रपटाची निर्मिती केली। आज या देऊळ बंद 2 मराठी चित्रपटाच्या टीझरचा अनावरण सोहळा अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। हा सोहळा देऊळ बंद 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, ज्येष्ठ अभिनेते स्वामी समर्थ फेम मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन नगरसेवक महेश शिंगळे, प्रथमेश शिंगळे यांच्या हस्ते ऑन स्क्रीन बटन दाबून टीझरचा अनावरण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार देऊळ बंद 2 हा चित्रपट स्वामी भक्तांनी जरूर पाहावा असं आवाहन केले। यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर, स्वप्नील नाईकवडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सुनील पवार, ओंकार महाडिक, अविनाश क्षीरसागर आदींसह देऊळ बंद 2 चित्रपट संपूर्ण टीमसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी माणसाची निर्मिती केली, बरोबर की नाही? माणसासारखं क्रिएशन देवानी बनवलं म्हणून तो देवत्व आहे त्याला। आणि देवानी बनवलेला माणसाचं पोट भरण्याचं दायित्व शेतकऱ्यांनी उचललं म्हणून शेतकरी हा प्रतिपरमेश्वर आहे। त्यामुळे प्रतिपरमेश्वराला जाब विचारण्याचा अधिकार आहे, परीक्षा घेण्याचा अधिकार आहे। आता फक्त हे बघायचंय शेतकऱ्यांनी घेतलेल्या परीक्षेत परमेश्वर उत्तीर्ण होतोय की नाही। स्वामी सर, आपण न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।